आताच पार केली 7:30 आज पाठपासूनच हात धुवून माग लागली माझ्या. डोकं ठिकाणी नसण्याचे हे परिणाम आहेत. भांड्या घासताना कप तुटला ते तुटला, हाताला बी लागून घेतलं. दिवस तर भंगार गेलायच. म्हणलं चला संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवा म्हणूनच दुकानावर गेले होते. आज आमच्या आंबाबाई बी सोबत आली होती माझ्या. तिथं बी भेटला छोटसा बाळ. त्याला बघूनच आमची पिऊ एवढी खुश होती. तर मग घरी निघून आलो तर अगोदर खायलाच घेतलं, कारण आमच्या दोघीला बी दम निघत नाही. आणि आज मी बनवणार होता शिरा भात कढी, म्हणूनच कुकरला भात लावून दिला. लय दिवसापासून शिरा खायची इच्छा झाली होती. त्या दिवशी डीमार्टला गेले होते, तिथूनच एक पॅकेट उचलून आणला. पॅकेट आणून पण 2 दिवसानंतर मुहूर्त लागलाय. गव्हाच्या भरड्याला थोडंसं भाजून घ्यावा म्हणलं. माझ्याकडे तूप नाही बरं का, मला तूप आवडत बी नाही. मग त्याला तच भाजून घेतलं. आणि बघा आमच्या पिऊचं किती प्रेम होतं चाललंय, कारण तिला जायचं होतं घरी म्हणूनच एवढी लाडी गुडी लावित होती. मग तिला सोडून आले. परत येऊन कढी बनवा म्हणलं तर लक्षात आलं की दही पॅकेट आणलं नाही दुकानावर जाऊन. मी जसं जसं वय वाढत चाललंय तशी तशी माझी बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली. मग काय जावं लागलं मला परत दुकानावरून दही घेऊन आले. लगेच कढी बी बनवली. मला तर विश्वासच बसत नाही म्हण हा तोच मेंदू ज्याला 30 पर्यंत सगळे पाडेपाठ होते. आणि आता एक बी गोष्ट लक्षात राही नाही म्हण. 2 दिवसापासून ही चपाती लोळली तरी पण टाकून द्यायचा पत्ता नाही. दिवसाची सुरुवात खराब झाली पण दिवसाचा शेवट मात्र चांगला झाला, कारण आपल्या शिरा भात कढी रेडी झालं होतं. तर या जेवायला मंडळी.